नमस्कार मित्रांनो, मी तुम्हा सर्वांचा लाडका गणेश बनसोडे. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपलं चॅनल राज कॉर्नर कुकिंग गाईड्समध्ये. आपण बनवणार आहोत बर्गर किंग स्टाईल व्हेज बर्गर. घरच्या घरी एकदम सोप्या पद्धतीने बनवणार आहोत. तुम्ही एकदा घरी जर बनवाल तर तुम्ही ऑर्डर जे पार्सल मागवता ना ते मागवायचं विसरून जाल आणि हॉटेलला जायचं पण विसरून जाल. जर तुम्ही एकदा ही घरी रेसिपी बनवाल तर एकदम सोपी रेसिपी आहे आणि एकदम साध्या पद्धतीने मी तुम्हा सर्वांना स्टेप बाय स्टेप सर्व प्रोसेस सांगणार आहे आज. तर आपला व्हिडिओ थोडा लेंदी होईल, म्हणजे मी स्टेप बाय स्टेप तुम्हाला प्रत्येक कुठून काय काय पहिले स्टार्ट कुठून करायचं काय नाही ते सगळं सांगणार आहे. तर चल, हा आपण घेतलेला आहे फ्रेश पुदिना, हिरवी कोथिंबीर, 4-5 लसणाच्या पाकळ्या, 4-5 हिरवी मिरची, 1 लिंबू. याची आपण पेस्ट बनवणार आहोत. पेस्ट बनवताना आपण त्यामध्ये टाकणार आहोत काळं मीठ, काळी मिरी पावडर, लाल तिखट 1 चमचा, गरम मसाला अर्धा चमचा, चाट मसाला अर्धा चमचा, 1 चमचा धनेपूड पावडर. तर चला मग आता आपण ह्याची पहिले पेस्ट बनवून घेऊया मिक्सरमध्ये एकदम बारीक करून. पुदिना, कोथिंबीर, 4 मिरची, 4-5 लसूण. मग हे बाकी सगळे आपण जे मसाले घेतले आहेत ते सर्व आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत. एकदम सोपी रेसिपी आहे. मीठ, आपण यामध्ये ऑलरेडी काळं मीठ टाकलेलं आहे, तर आपण एक थोडंसं साधं मीठ पण वापरू जे आपण भाजीला यूज करतो. या ठिकाणी आपण एक अर्धा लिंबाचा रस घेणार आहोत. यावरती थोडंसं याच्यात पाणी ॲड करणार आहोत आणि याची चांगली पेस्ट तयार करून घेणार आहोत आपण मिक्सरला. आपण मिक्सरमध्ये हे बारीक करून घेतलेलं आहे. तर आपल्याला आता याला तडका द्यायचा आहे. आपण या ठिकाणी एक मुठ्ठी भरून पोहे घेतलेले आहेत. त्याला चांगलं आपण धुवून वॉश करून ठेवलेलं आहे. हे आपण इथे 100 ग्राम फ्रोझन वाटाणे. या ठिकाणी आपण 4 ते 5 आलू घेतलेले आहेत मीडियम टू मोठ्या साईजचे. त्याला आपण उकडून त्याच्यावरचे आपण चिलटे काढून घेतलेले आहेत. आपण गॅसवर आता कढई ठेवलेली आहे. आता आपण यामध्ये तेल ॲड करणार आहोत. एक चमचा तेल घेतलेला आहे आपण इथे. जास्त तेल घ्यायचं नाही. चांगलं गरम झालेलं आहे. आता जे आपण वाटण केलेलं आहे ते आपण तेलामध्ये ॲड करणार आहोत. आता आपण यामध्ये
हिरवे वाटाणे ॲड करणार आहोत. यामध्ये आपण एक चुटकीभर ऑरिगॅनो ॲड करतोय. आपल्याकडून स्किप झालं होतं ते. हळद, आता याच्यामध्ये आपण चांगलं याला तेलामध्ये चांगलं तडफडू द्यायचं. आता आपण या ठिकाणी जे आलू घेतले होते उकडून त्याला असं हाताने असं बारीक मॅश करून घेऊया. आता आपण यामध्ये हे आलूचं मिक्सर ॲड करणार आहोत. सर्व असं एकजीव करून घ्यायचं. पूर्ण मसाला जो आहे आलूमध्ये मिक्स झाला पाहिजे. बघा अशा प्रकारे आपल्याला हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. आता आपण गॅस बंद करून याला थंड करायला ठेवून टाकूया. जोपर्यंत हे थंड होतं आपण पुढची स्टेप करून घेऊया. मित्रांनो, आपल्याकडून पोहे स्किप झाले होते. आपण याच्यामध्ये पोहे ॲड करणार आहोत. पोहे टाकल्याने काय होणार की याच्यातला जो ओलसरपणा आहे तो कमी होतो. याला चांगली बाइंडिंग येते पोह्यामुळे. परत आपण गॅस चालू करून मिक्स करून घेतोय चांगलं. तर मित्रांनो, आता पुढची स्टेप आहे. हे आहे कॉर्नफ्लेक्स. मक्याचा पोहा असतो ना, पोहा तो आहे. त्याला आपण एकदम असं बारीक तयार करून पावडर असं दरदरा वाटून घेतलेला आहे मिक्सरमध्ये. आणि हे आहे आपला फ्रेश ब्रेड गम. आपण ब्रेडचे तुकडे करून याला मिक्सरमध्ये आपण असं याला बारीक करून घेतलेलं आहे. तर तुम्ही याचा वापर करू शकता किंवा याचा वापर करून पण तुम्ही पॅटीस म्हणजे बर्गर तयार करू शकता. ते दोन्ही ऑप्शनल आहे. तुम्ही काही पण यूज करू शकता. मी तुम्हाला दोन्ही वापरून बनवून दाखवणार आहे की कशा प्रकारे बनते ते. आता आपण या ठिकाणी मैदा घेतोय. एक 3 चम्मच मैदा आहे. एक 1.5 चमचा आपण या ठिकाणी कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे. या ठिकाणी आपण एक जरासं चुटकीभर मीठ टाकणार आहोत. एक चुटकीभर लाल मिर्च पावडर. आता आपण यामध्ये पाणी ॲड करणार आहोत. पाणी जे आपल्याला थोडं थोडं वापरायचं आहे. जास्त पातळही नाही करायचं आणि जास्त घट्टही नाही करायचं आहे. चांगली बाइंडिंग येईल असं आपल्याला ह्याचं बॅटर तयार करायचं आहे पिठाचं. त्या पद्धतीचं बॅटर बनवायचं आपल्याला. जास्त घट्ट नाही आणि पातळ पण नाही. म्हणजे आपली बाइंडिंग जी आहे एकदम परफेक्ट बाइंडिंग येणार.
आपण व्हेज बनवतोय म्हणून मैदा आणि कॉर्नफ्लॉवरचा यूज करतोय. जर आपण चिकन बर्गर बनवत असेल तर आपण तिथे अंड्याचा यूज करतो. तर मित्रांनो बघा, आता आपलं मिक्सर जे आहे चांगल्या प्रकारे थंड झालेलं आहे. आपण याचे चांगले असे पॅटीज तयार करून घेणार आहोत. जसे तुम्हाला पाहिजे त्या पद्धतीने करा तुम्ही. जाड, पातळ, साईज तुमच्यावरती आहे, तुम्हाला ज्या साईजचे आवडतात ते. तर अशा प्रकारे आता बनवून घ्यायचे. त्याला आपल्याला माझं कोटिंगमध्ये टाकायचे. अशा प्रकारे आपल्याला त्याच्यावरती असं हळूहळू प्रेस करायचे. आता मी तुम्हाला कॉर्नफ्लेक्स वाला दाखवणार आहे. अशा प्रकारे दोन्ही साईडनी चांगलं कोटिंग करून घ्यायचं आहे. आता आपण हे दोन्ही मिक्स करणार आहोत. मिक्स करून पण करू शकतो. ते मी तुम्हाला कॉर्नफ्लेक्सचं एक दाखवलं होतं की तुम्ही कॉर्नफ्लेक्स लावून पण फ्राय करू शकता. गरम झालेला आहे. तर आपण आता पॅटीस तळायला घेऊया. ही आपली मिक्सवाली पॅटीस होती, ही आपली कॉर्नफ्लेक्सवाली आहे. दोन्ही तिन्ही पण मी पॅटीस तुम्हाला दाखवणार आहे. दोन, एक आपली ब्रेड गमची आहे, एक कॉर्नफ्लेक्सची आहे आणि दोन्ही मिक्सवाली. एक मिनिटानंतर याला अशी याची साईड जी आहे चेंज करून घ्यायची आहे. आपले पॅटीज बनवून रेडी आहे. तर आपण अशा प्रकारे हे पूर्ण पॅटीज बनवून घेतलेले आहेत. तुम्ही याला एका प्लास्टिकच्या बॅगमध्ये पॅक करून फ्रीजरमध्ये स्टोअर करून ठेवू शकता एक 15 दिवसासाठी. तर आपण असेच आता आपल्याला जेवढे लागतील तेवढे आपण आता तळून घेणार आहोत.
तर मित्रांनो हे बघा आपली पॅटीज बनवून रेडी आहे. एकदम झाली की नाही आम्हाला बघा, एकदम मार्केट सारखी. मित्रांनो हे आपण आणले बेकरीवरून बर्गर पाव. याची पहिली ऑर्डर द्यावी लागते. आमच्या एरियामध्ये जेवढे पण बेकरीचे दुकान्स आहेत, शॉप आहेत, हे सगळीकडे जाऊन आलो. ते सर्वजण बोलतात ते असे भेटत नाहीत, तुम्हाला एक दिवस पहिले ऑर्डर करावा लागतो, मग येतं ते नेक्स्ट डे. काल आपण याची ऑर्डर केली होती, तर आज हे आलेले आहेत. याला आपण असं कट करून घेणार आहोत. आता आपण या ब्रेडला जे आहे तव्यावरती मस्त असं दोन्ही साईडने असं गरम करून घेणार आहोत. बटर किंवा तूप लावून याला चांगलं असं मस्त असं शेकून घ्यायचे पाव. तर मित्रांनो बघा, आपले पाव पण आपण मस्त भाजून घेतलेले आहेत. दोन्ही मस्त एकदम पॅटीजवर रेडी आहे. आता आपल्याला मेयोनीज बनवायचं आहे. या ठिकाणी आपण मेयोनीज घेतलेला आहे. त्यामध्ये आपण 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा काळी मिरी पावडर, याला आपण असं चांगलं मिक्स करणार आहोत. या ठिकाणी आपण कांदा घेतलेला आहे, असा लांब लांब स्लाइस कट करून. या ठिकाणी कोबी घेतली आपण, तिला पण असं लांब लांब स्लाइस कट केलेलं आहे. आणि ते आपण हे चीज घेतलेलं आहे. आता यावर आपण अशी पॅटीज ठेवणार आहे, आपले पॅटीज.
यावरती आपण अशी कोबी लावणार आहोत. जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही नका ठेवू, ऑप्शनल आहे. तर मित्रांनो बघा, आपली व्हेज बर्गर बनवून रेडी आहे. तुम्ही पण या पद्धतीने बनवा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला तर मग मी आता तुम्हाला ही आपली व्हेज बर्गर पॅटीज कशी बनली आहे ते मी तुम्हाला सांगतो आता कमेंटद्वारे. थोडी मस्त आणि क्रंची अशी कुरकुरीत एकदम मस्त झालेली आहे. तुम्ही बर्गर किंगमध्ये जाता खाण्यासाठी किंवा ऑर्डर करता ऑनलाईन, त्यापेक्षा तुम्ही एकदा घरी बनवा स्वतः आणि सांगा मला की तुमची पॅट कशी बनली आहे. बर्गर एकदम मस्त बनलेला आहे. तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि मला कमेंट करा. मला कोणाचेही कमेंट्स येत नाही आहेत. तर चांगलं असेल तर चांगली करा. जर मी कुठे चुकत असेल तर मला सांगा की तुम्ही इथे चुकताय, ही स्टेप चुकते काय, तर तुम्ही सांगा मला. तर मला तुम्ही जोपर्यंत सांगणार नाही मला कळणार नाही. तर चला मग आता खातो. माझ्या मुलाला पण खूप भूक लागलेली आहे. नमस्ते.